आपण आज पंजाबच्या अजून एका ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण आहोत ते सेठीदा ढाब्याला आणि व्हेजसाठी हा खूप फेमस ढाबा आहे आणि ढाब्याचं डेकोरेशन बघू शकतो फक्त हे तुम्ही टिपिकल पंजाबी ढाबा म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ढाबा संस्कृती ही पंजाबमधून सगळ्या इंडियामध्ये गेली ठीक आहे। तर हे आहे ओके आपण इथेच चहा मागवलेला आहे ठीक आहे आणि डेकोरेशन फक्त बघा ढाब्याचं अतिशय सुंदर असं हे डेकोरेशन केलेलं आहे हे बघा तुमच्याबरोबर इथं हे टिपिकल बाज आणि हे सगळं आणि ही फॅमिली देखील जेवायला बसलेलं दिसतंय ही गाडी दिलेली आहे हे पुढे बघा अत्यंत सुंदर बघा इथे एक सरदारजी आहेत ते झोपळ्यावर बसलेले आहेत हा माणूस आहे ठीक आहे हा जात्यावरती दळतोय हे पंजाबमधले ढाबे आहेत अतिशय सुंदर म्हणजे जेवण तर ह्या ढाब्याबद्दल अनेक लोकांनी मला सांगितलं की या ढाब्याला नक्की जेवण करा म्हणून पण ह्या ढाब्याचा ॲम्बियन्स बघा 10 out of 10 आल्यानंतर ना खूप प्रसन्न साईबाबांचे भक्त आहेत इथले जे मालक आहेत ते चहा एन्जॉय करूया हा एवढा मोठा चहा असतो हे बघा पहिलवान ही आहे पंजाबची ओळख हे बघा मिल्खा सिंग भागऱ्या हा रेसलर आहे हे सगळं आणि त्याचबरोबर आपण आत देखील जाणार आहोत खूप चांगल्या पद्धतीनं डेकोरेट केलं आहे आणि ही माझी सीट आहे मी इथं बसणार आहे इथंच जेवणार आहे ठीक आहे आणि जसं मी मगाशी देखील म्हणलं की ढाब्याचे मालक हे साईबाबांचे खूप मोठे भक्त आहेत तर त्यामुळे साईबाबांची मूर्ती साईबाबांचं देखील दर्शन केलं ठीक आहे आणि हा टोटल हॉटेलचा ॲम्बियन्स आहे इकडे वेगळा फूड काउंटर देखील आहे आणि अत्यंत असं भक्तिभावानी केलेलं आहे इकडे देखील खूप साऱ्या छोट्या मोठ्या मूर्त्या आहेत आय थिंक सो लाईव्ह ऑर्केस्ट्रा देखील असतो तो आज दिसत नाही आहे मिसिंग आहे पण इथे गाण्याचा कार्यक्रम सुरू असतो हा लेडीज बघा आणि डेफिनेटली जेवणाबद्दल तर आपण लिहिणार आहोत बोलणार आहोत पण किती सुंदर पद्धतीनं ढाबा सजवला आहे बघा ट्रॉफीज तर दिसतातच या सगळ्या ढाब्या मी आता जाऊन जागेवर बसतो मेनू कार्ड देखील बघूया इथे काय व्हेज आहे आणि मेन आज आपण जे खाणार आहोत ते पंजाबमधलं मक्के दी रोटी अँड सरसोदा साग हा नेमका काय प्रकार आहे बघायचं होतं बऱ्याच दिवसापासून पण डेफिनेटली हाच बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे आपण जरा मेनू कार्डकडे पण बघूया ठीक आहे स्टे ट्यून व्हिडिओ आवडला तर नक्की बघा आणि शेअर करा प्लीज सगळ्यांनी ओके